महाराष्ट्रातील लोकमानसात चंपाषष्ठीला एक विशेष स्थान आहे. ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध षष्ठीला येते आणि या दिवशी भगवान खंडोबाने शिवाचा अवतार मल्हारी मार्तंड, मणी आणि मल्ल या उन्मत्त राक्षसांचा पराभव करून लोकांना भयमुक्त केले, अशी लोकश्रद्धा आहे. चांगल्या शक्तीचा वाईटावर विजय या कथेच्या माध्यमातून दिसून येतो. ही कथा पारंपरिक पौराणिक कथांमध्ये आढळ आहे आणि भक्तिभावाने दरवर्षी चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करून त्या विजयाचे स्मरण केले जाते. प्राचीन काळी पृथ्वीवर मणिसूर आणि मल्लासूर नावाचे दोन बलाढ्य राक्षस होऊन गेले. ब्रह्मदेवाच्या कठोर तपस्येने ते अमरत्वासारखा वरदान मिळवून आले होते. ब्रह्मदेव त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन प्रकट झाला आणि मागावर काय हवे ते देन असे म्हणाला. तेव्हा मणी आणि मल्ल यांनी कपटीपणे आमचा कोणीही पराभव करू शकणार नाही असा वर मागितला. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. क्षणार्धातच या वरदानाने त्यांचा अहंकार गगनाला भिडला. त्या बळावर त्यांनी अहंकाराने फुगून मानवजातीला, देवतांना आणि ऋषीमुनींनाही त्रास देण्यास सुरुवात केली. गावोगावी भयाचे वातावरण पसरले. लोकांचे यज्ञविधी आणि पूजा उधरून लावणे, निरपराधांचे रक्त सांडणे अशा नीच कृत्यांनी मणी आणि मल्लाने धरणीला थरथर कापायला लावले. एका गावातील दृश्य असे होते की सूर्य मावळत आला तरीही लोक घरोघरी लपून बसले होते. एक आई आपल्या मुलाला जवळ घेत थरथरत प्रार्थना करत होती. हे देवादिदेव शिवशंकर, आम्हाला या राक्षसांच्या तावडीतून सोडा. वृद्ध मंडळी देवांची नामस्मरण करत होती. तरुणही शस्त्र नसल्याने असहाय्य झाले होते. सर्वांची भक्ती आणि भय एकवटून शेवटी देवांसमोर हाक पुकारली गेली. या टोकाची अवस्था पाहून स्वयं देवगणही व्यथित झाले. देवलोकात इंद्रादी सर्व देवांनी एकत्र येऊन चिंतन केले. या राक्षसांचा उन्माद थांबवायला हवा, इंद्र म्हणाले. ते वरदानामुळे निर्दयी बनले आहेत. प्रत्यक्ष महादेवांशिवाय त्यांना रोखणे कठीण आहे. सर्व देवतांनी शंकराकडे जाऊन विनंती करण्याचे ठरविले. कैलास पर्वतावर भगवान शंकर समाधी अवस्थेत होते. पार्वती त्यांच्या समीप बसून भक्तांच्या कल्याणाची प्रार्थना करत होती. त्या क्षणी ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र तसेच सप्तऋषी शिवसमोर उपस्थित झाले. ब्रह्मदेव पुढे सरसावले आणि नम्रतेने म्हटले, महादेव, पृथ्वीवर मणी आणि मल्ल या दुष्ट राक्षसांनी हैदोस घातला आहे. मी दिलेल्या वरदानाचा त्यांनी गैरवापर करून त्रिभुवनाला संकटात टाकले आहे. आता केवळ आपणच त्यांचा संहार करू शकता. सप्तऋषींनी हात जोडून विनंती केली, प्रभो, लोकांचे रक्षण करा. तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहात. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा वाली नाही. इंद्रानेही प्रार्थना केली, देवादिदेव, आपला पराक्रमच आता आशेचा किरण आहे. पार्वतीनेही शिवकडे बघत शांत स्वरात म्हणाली, स्वामी, आपण भक्तांच्या रक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे. भगवान शंकराने डोळे उघडले. त्यांच्या त्रिनेत्रातून जाज्वल्य तेज प्रकट होत होते. लोकींवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी, शंकर कठोरपणे म्हणाले. ते उठून उभे राहिले. पार्वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि हार घालून प्रार्थना केली. जय हो मल्हारी मार्तंड, जा आणि आसुरी शक्तींचा विनाश करा. त्या क्षणी कैलास शांतारणावर एक गर्जना झाली. स्वयं भगवान शिवाने एक महाभयंकर रूप धारण केले. त्यांच्या कांतिवान मुखातून आनंद आणि रौद्र दोन्ही भाव झळकत होते. शरीर सुवर्णासारखे तेजस्वी झाले. कपाळावर चंद्रकोर उजळली. तिसऱ्या नेत्रात प्रखर ज्वाला धगधगू लागल्या. हातात त्यांनी खड्ग आणि त्रिशूळ घेतला. शिवाचा हा पराक्रमी अवतार खंडोबा म्हणून ओळखला गेला. अवतार होताच नंदीने आपले रूप बदलले आणि एक सुंदर तेजस्वी पांढरा अश्व बनला, ज्यावर खंडोबा आरूढ झाले. त्यांच्यासोबत भैरव रूपातील काही गण आणि एक निष्ठावान कुत्रा ही होता, असे म्हणतात. खंडोबाचे हे स्वरूप इतके तेजस्वी होते की पाहता क्षणी देवांना आशा वाटू लागली. खंडोबाने सोनेरी कवच परिधान केले होते. त्यांच्या हातातील तलवारीवर सूर्यप्रकाश चमकत होता. खड्गातील तेज पाहून इंद्राने हात जोडले.
प्रभो, आमचे सैन्यही आपल्या पाठीशी लढायला सज्ज आहे, इंद्राने विनंती केली. मात्र खंडोबा हसले आणि म्हणाले, देवेंद्र, आज अधर्माला शिक्षा देण्यासाठी माझे एकटे सामर्थ्य पुरेसे आहे. तरीही तुम्ही इच्छित असाल तर तुमचे सैनिक सोबत राहू शकतात. देवसेनाही सिद्ध झाली. खंडोबाने घोड्याची लगाम धरली आणि एका क्षणात ते कैलासाहून प्रस्थान करू लागले. पार्वतीने काळजीने मागून पाहिले, तरी तिला माहीत होते की शिवशंकरांची विजयी परतफेरी निश्चित आहे. देवतांनी जयघोष केला, हर हर महादेव, जय मल्हारी मार्तंड. या जयघोषात खंडोबांचा अश्व विजेसारखा पृथ्वीच्या दिशेने झेपावला. दरम्यान पृथ्वीवर मणी आणि मल्ल यांचा उच्छाद सर्वोच्च बिंदूवर पोचला होता. एका रम्य सकाळीही आकाशात काळेकुट्ट ढग जमून आले होते. राक्षसांच्या क्रूर कर्मामुळे सूर्य लपला होता असे भासत होते. मणिसूर एका पर्वताच्या शिखरावर उभा राहून अट्टहास्य करत होता. खाली भयभीत लोक त्याला पाहून थरथरत होते. कोणी आहे का आमच्याशी लढायला? कुठे आहेत तुमचे देव? तो गर्जला. मल्लासूर एक गाव जाळून राख करत होता. शिवशंकर कुठे आहे तुमचा? आम्हाला आव्हान देण्यास कोणी साहसी? त्याची ढाण्या आवाजात चीड होती. एवढ्या दूर क्षितिजावर एक तेजस्वी प्रकाशदीप्ती दिसू लागली. सुरुवातीला ते सूर्याचे किरण वाटले, पण क्षणातच त्या प्रकाशातून एका शुभ्र अश्वावर आरूढ योद्धा अवतरला असल्याचे भासले. त्या योद्ध्याचे संपूर्ण अंग हळदीच्या पिवळ्या रंगाने उजळलेले होते. डोक्यावर तुळस मोगऱ्याचा मुकुट होता. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ घेऊन तो योद्धा झेपावत येत होता. त्याच्या मागे देवतांचे लहानसे सैन्यही जयघोष करत येत होते. तो योद्धा कोण आहे हे समजायला वेळ लागला नाही. मल्हारी देव आले, खंडोबा आले, अशी आरोळी श्रुतीत घुमली. भयभीत लोकांच्या चेहऱ्यावर आशा पसरली. मळी आणि मल्लाने मात्र आपल्या सैन्यासह सगळीकडे मोर्चे बांधणी केली. असंख्य असुर सैनिक दोन्ही भाऊ जमून उभे होते. खंडोबाने गर्जना केली, अधर्माच्या सैन्या, हा माझा शेवटचा इशारा आहे. त्वरित शरण या, अन्यथा संहार अटळ आहे. खंडोबाचा निर्धार आवाज चहूबाजूंनी घुमला. त्यावर मल्ल खदाखदा हसला आणि उद्गारला, हे कोण आमचे सामर्थ्य आव्हानणारे? आम्हाला ब्रह्मदेवाचे वरदान आहे. आम्हाला कोणीही मारू शकत नाही. मणीनेही हातात गदा फिरवत उत्तर दिले, तुला जर मृत्यूचं इतकं वेड आहे तर पुढे ये. भेट देतो आम्ही आमच्या शक्तीची. क्षणभरात दुतर्फा सैन्ये एकमेकांवर तुटून पडली. देवसेना आणि असुरसेना यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. खंडोबा स्वतः पुढे होऊन तलवारीने असुरांना चिरत मार्गक्रमण करत होते. त्यांच्या प्रहारांनी कित्येक राक्षस जमीनदोस्त झाले. दुसऱ्या बाजूला इंद्र आणि इतर देव दैत्यांच्या सैन्यावर वज्र आणि विविध अस्त्रे वर्षावत होते. धर्तीवर मानवी वीर देखील जमेल तितकी मदत करत होते. पहिल्या दिवशीच्या युद्धात खंडोबांनी असंख्य राक्षसांचा संहार केला. तरीही मणी आणि मल्ल अजून अढळ होते. संध्याकाळ होत आली तसे युद्ध काही काळ थांबवण्यात आले. खंडोबा आपल्या तळावर परतले. देवांमध्ये आश्चर्य आणि चिंता होती. हे दुष्ट अजूनही जिवंत आहेत, त्यांच्या वरदानामुळेच का? काही देवात कुजबूज सुरू होती. खंडोबांनी ती ऐकली आणि गंभीरपणे म्हणाले, वरदानाने त्यांना अमरत्व मिळाले असले तरी धर्मपालनासाठी मला युक्ती शोधावी लागेल. हे युद्ध सोपे नाही, पण सत्य आणि धर्माच्या बळावर आपण जिंकूच. पुढचे काही दिवस राक्षस आणि देव यांच्यात भीषण संघर्ष चालू राहिला. दुसऱ्या दिवशी मल्लासुराने मायाजालाने मृगजळासारखे भास निर्माण केले. युद्धभूमीभोवती अंधाराचे जाळे पसरले. देवसेना काही काळ दिग्भ्रमित झाली. तेव्हा खंडोबांनी आपल्या त्रिनेत्रातून प्रखर ज्योती प्रकट केली आणि तो काळोख दूर सारला. मणिसुराने तिसऱ्या दिवशी अग्निबाणांचा वर्षाव केला. खंडोबांनी आपल्या त्रिशूळाच्या एका प्रहारात ते सर्व बाण विझवून टाकले. चौथ्या दिवशी राक्षसांनी महासर्प आणि अक्राळ विक्राळ राक्षस निर्माण करून
देवसेनेवर सोडले. पण खंडोबाने आपल्या खड्गाने त्या सर्वाचा विनाश केला. 5व्या दिवशी दोन्ही बाजू थकल्या होत्या, पण मनोबल ढळले नव्हते. रात्र होताच मणी आणि मल्ल गुप्त जादू करून खंडोबाच्या तंबूबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खंडोबाच्या निष्ठावान कुत्र्याने जागल्यासारखा भुंकून खंडोबांना सतर्क केले. खंडोबांनी तत्परतेने बाहेर येत त्या दोघांनाही प्रतिहल्ला करून परतवून लावले. त्या रात्री देवतांच्या शिबिरात इंद्र खंडोबांना चिंताग्रस्त होऊन म्हणाले, प्रभो, उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या देवसेनेचे बळ कमी होत चालले आहे. त्या असुरांना ब्रह्मदेवाच्या वरदानाचे बल आहे आणि ते अजूनपर्यंत अजेय ठरले आहेत. खंडोबांनी निर्धाराने उत्तर दिले, देवेंद्र, सत्याच्या शक्तीपुढे कोणतेही वरदान टिकत नाही. उद्या सूर्य उगवता क्षणी आपण निर्णायक प्रहार करू. तू देवसैनिकांचे मनोबल उंचावून ठेव. मी स्वयं महादेव आहे. अधर्म माझ्यासमोर फार काळ तग धरणार नाही. इंद्राने खंडोबाच्या चरणी माथा टेकला आणि जय मल्हारी मार्तंड, जय खंडोबा अशी गर्जना केली. अखेर 6वा दिवस उजाडला. तो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा दिवस होता. लढाई निर्णायक वळणावर आली. खंडोबा स्वार झालेल्या शुभ्र अश्वाने आकाशात उंच उडी मारून मणी आणि मल्ल जिथे होते त्या रणभूमीच्या मध्यभागी येऊन अवतरले. खंडोबांनी दोन्ही हातात तलवार आणि त्रिशूळ घेतले होते. त्यांच्या डोळ्यात तेज आणि कपाळावर आठ्या विलसत होत्या. मल्लासूर पुढे झाला. त्याची उंच काया आणि विशाल गदा पाहून क्षणभर वातावरण स्तब्ध झाले. आज या युद्धाचा शेवट करूया खंडोबा, मल्ल गरजला. खंडोबांनी प्रत्युत्तर दिले, न्याय अन्यायाचा निकाल आजच लागू दे. क्षणात मल्लाने गदा वर उचलून खंडोबावर जोरदार प्रहार केला. खंडोबांनी चपळाईने तो वार चुकवला आणि तलवारीने मल्लाच्या गदेवर असा काही घाव केला की ती 2 तुकडे होऊन खाली पडली. मल्ल क्षणभर मागे हटला, पण लगेचच संतापून त्याने आपल्या शरीरातून भेसूर अग्निज्वाला प्रकट केली. तो तांबल्या लवलवत्या वणव्यासारखा दिसू लागला आणि आसपासची भूमी तापून निघाली. खंडोबांनी ते पाहताच आपल्या त्रिशूळातून जलधारा प्रवाहित केल्या. त्या धारांनी मल्लाच्या त्या भयानक रूपाला शांत केले. मणिसूरही आता आपल्या दैवी शक्तींचा अतिरेक करून एक महाकाय दानवाचे रूप धारण करत खंडोबावर धावून आला. खंडोबांनी त्वरेने तलवारीचे चक्र फिरवत त्याला दूर फेकले. मग एक जोरदार लाथ मारून मणीला भूमीवर पाडले. इतक्यात मल्ल पुन्हा खंडोबावर झेपावला. आता मात्र खंडोबांचा रोष सीमा ओलांडून प्रज्वलित झाला. त्यांनी एक दिव्य अस्त्र उगारले आणि प्रचंड तेजानं ते मल्लाच्या दिशेनं सोडले. त्या प्रहारानं मल्लासूर जोरात किंकाळी करत जमिनीवर कोसळला. त्याच्या छातीवर खोल घाव लागला होता. मल्ल जखमी अवस्थेतही खंडोबावर विषारी दृष्टीनं पाहत होता. अजूनही त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाऐवजी क्रोध होता. खंडोबांनी तलवार उचलली आणि क्षणाचाही विलंब न लावता मल्लासुराचा शेवट केला. महासूर मल्ल युद्धभूमीवर निष्प्राण झाला. हे दृश्य बघताच मणिसूर गळून गेला. आपला बलाढ्य भाऊ मृत्यू पावलेला पाहून त्याच्या मनातील गर्व विरघळू लागला. त्याला जाणवले की ज्याच्या हातात प्रलयाची सत्ता आहे त्या परमेश्वराशी वैर घेणे म्हणजे स्वतःच्याच विनाशाला आमंत्रण आहे. रक्तरंजित धुळीत पडलेला मणी काही क्षण विचार करू लागला. खंडोबा त्याच्या समोर आले. तर मणी, तुझीही हीच अवस्था करावी का? खंडोबांनी प्रश्न केला. त्यांचा आवाज कडक असला तरी त्यात एक संधी दिल्यासारखा भाव होता. मणी थरथरला. त्याने शस्त्र एकीकडे फेकले आणि दोन्ही हात जोडून खंडोबांच्या चरणांवर डोके ठेवलं. भगवन, माझी चूक झाली. मी अहंकाराने अंध झालो होतो. कृपा करून मला माफ करा. तो गहिऊन आवाजात म्हणाला. डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू दाटले. रणांगणावर अचानक शांतता पसरली.
मणीचा शरणागत भाव पाहून खंडोबांचा कोप निवळला. त्यांनी त्याला उठण्यास सांगितले. उठ मणिराजा. खंडोबा सौम्य स्वरात बोलले. तू शरण आलास, त्यामुळे मी तुला अभय देतो. मणीने आपल्या कमरेवरील चमचमणारा खंजीर काढून खंडोबांच्या चरणी ठेवला आणि म्हणाला, देवा, आता मी निशस्त्र झालो आहे. तुम्ही जगताचे तारणहार आहात. पुढच्या क्षणी त्याने आपल्या पांढऱ्या शुभ्र अश्वाची लगाम खंडोबांच्या हाती सोपवली. प्रभो, हा अश्वही मी आपणाला अर्पण करतो. हा आता तुमचे वाहन होवो. खंडोबा ते देताच गंभीर झाले. खंडोबांनी दिव्य दृष्टीने पाहिले तसे त्यांना मणीच्या अंतःकरणातील सत्यभाव कळला. त्याने आपली चूक मनापासून मान्य केली होती. खंडोबांनी त्याला वर मागण्यास सांगितले. भगवन, एकच वर द्या. माझी आठवण सर्व भक्तांच्या मनात राहो. जिथे जिथे तुमची मंदिरे असतील तिथे मला देखील स्थान मिळू दे आणि तुमच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकडून मला बोकराचा बळी अर्पण केला जावो. मणीने विनंती केली. त्याच्या या शब्दात निष्ठा होती. भगवान खंडोबांनी प्रसन्न होऊन तथास्तु म्हटले. मणिराजा, आजपासून तू माझ्यासोबत सर्व देवालयात पूजला जाशील. भक्त तुझ्या नावाने बोकडाचा नैवेद्य देतील आणि त्यामुळे मानवांचे कल्याण होईल, असा आशीर्वाद त्यांनी दिला. मणीने आनंदाने आणि कृतज्ञतेने खंडोबांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्या क्षणी देवतांनी जयघोष केला. खंडोबांनी युद्धभूमीवरील शांत झालेल्या आकाशाकडे पाहिले. मात्र अजून एक कार्य बाकी होते. त्यांनी लक्ष मल्लाच्या निष्प्राण देहाकडे वळवले. भगवान शंकराचा अवतार असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात करुणा होतीच. त्यांनी ठरवले की मरताना मल्लालाही एक संधी द्यावी. खंडोबा मल्लाच्या देहाजवळ आले. आपल्या दिव्य शक्तीने त्यांनी मरणासन्न मल्लाचा आत्मा काही काळासाठी स्थिर ठेवला. मल्लासूर, खंडोबांचा आवाज गंभीर पण संयत होता. तुला मृत्यूआधी शेवटचा वर मागण्याचा अवसर देतो. काही चांगले मागणे असेल तर माग. क्षणभर मल्लासुराचे डोळे उघडले. त्याला कळून चुकले होते की समोर उभा योद्धा कोणी साधा मानव नाही तर स्वयं महादेव आहे. तरीही त्याच्या आसुरी वृत्तीने पूर्णपणे साथ सोडली नव्हती. तो रागाने खवळला. ग्राउंडसाळ स्थितीतही तो गुरगुरला. जर तू खरोखरीच मला वर देऊ इच्छित असशील तर हे संपूर्ण जगच नष्ट कर आणि मला मानवांचे मांस भक्षक बनू दे. त्याच्या द्वेषाने भरलेल्या शब्दांनी परिसर हादरला. उपस्थित देवतांनी आश्चर्याने आणि संतापाने पाहिले. मणीनेही दुःखाने डोळे झाकले. मल्लाचे विकृत मागणे ऐकून खंडोबांचा संताप अनावर झाला. दुष्ट राक्षसा, शेवटच्या क्षणीही तुझे विकार सुटत नाहीत. खंडोबा विद्युल्लतेसारखे प्रकाशले. एका प्रहारात त्यांनी आपल्या तलवारीने मल्लाचे मस्तक छाटून काढले. मल्लाचा देह थडकून पडला आणि त्याचे विशाल शीर दूर जेजुरीच्या पर्वतावरील मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन कोसळले, असे म्हणतात. पुढे त्या पवित्र स्थानी हजारो भक्तांचे पाय त्या शिरावर पडून त्याचा गर्व चिरडला जातो, असा लोकविश्वास आहे. अशा रीतीने मल्लासुराचा संपूर्ण अंत झाला. युद्ध समाप्तीची घोषणा करत देवदूतांनी शंखनाद केला. रणांगणावर एक समाधानाचा सुस्कारा पसरला. दूर क्षितिजावर पसरलेले काळे ढग हटू लागले आणि सूर्याची कोवळी किरणे पुन्हा धरणीवर पसरली. स्वर्गातही देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. सर्वत्र हर हर महादेव, जय खंडोबा, जय मल्हारी मार्तंड असा जयघोष झाला. देव, मानव आणि भक्तगण आनंदाने नाचू लागले. भगवा अर्थात हळदीचा भंडारा आकाशात उधळला गेला. पिवळ्या धमक फुलांची वर्षाव झाली. खंडोबा आपल्या अश्वावरून भूमीवर उतरले. अनेक लोकांनी धावत येऊन त्यांच्या चरणांना मस्तक लावले. अनेक ज्यांच्या प्रियजनांना या युद्धात संरक्षण मिळाले होते ते कृतार्थ होऊन देवाला धन्यवाद देत होते. जे पहाटे भयभीत होऊन लपले होते ते आता निर्धास्तपणे बाहेर आले होते. एका आईने आपल्या लहान मुलाला कुशीत घेऊन खंडोबाच्या चरणांवर डोके ठेवले आणि आनंदाश्रूंनी भरल्या डोळ्यांनी, खंडेराया,
तुम्ही आम्हाला वाचवले असे म्हणून रडू लागली. एका वृद्ध जोडप्याने खंडोबाच्या पायांना मिठी मारली. त्यांच्या गावाचे रक्षण झाल्याने त्यांना अतूट आनंद झाला. खंडोबांनी आशीर्वाद देत म्हणाले, जोपर्यंत धर्म जिवंत आहे तोपर्यंत अधर्माचा नाश होतच राहील. तुम्ही सर्वांनी धैर्य सोडू नये. मी सदैव आपल्या रक्षणासाठी आहे. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनेकांचे प्राण वाचले होते. उद्ध्वस्त संसार पुन्हा उभे राहू शकणार होते. मणिसूर बाजूला उभा होता. त्याने आता मानव रूप धारण केले होते. खंडोबांच्या कृपेने त्याचे राक्षसी रूप नाहीसे झाले होते. तो विनम्रतेने उभा राहून हे दृश्य पाहत होता. खंडोबांनी त्याला जवळ बोलावले आणि प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवला. मणिराजा, आजपासून तू माझा गण आहेस. भक्त तुला माझ्या साक्षीने आदराने स्मरण करतील. असे म्हणताच मणीचे डोळे पुन्हा भरून आले. भगवान शंकराचे हे खंडोबा रूप आपला कार्यभाग पूर्ण झाल्यावर शांत होत आले. पार्वती आणि समस्त देवगण पृथ्वीवर अवतरले आणि खंडोबाचे जल्लोषाने स्वागत केले. पार्वतीने भाळसादेवीचे रूप धारण करून आपल्या पतीच्या गळ्यात विजयाची माळ घातली आणि मंगलारती केली. विजयाच्या आनंदाश्रूंनी तिचे डोळे भरून आले होते. देवतांनी फुलांच्या वर्षावात खंडोबाचा गौरव केला. त्या दिवशी सर्वत्र जल्लोष झाला. जेजुरीचा पहाड सुवर्णाप्रमाणे चमकला. लोकांनी तळी भरून हळदी कुंकवाने खंडोबाची आणि मणीची पूजा केली. नाचत गात भक्तांनी चंपाषष्ठीचा उत्सव आरंभ केला. तेव्हापासून दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला 6 दिवस चालणाऱ्या खंडोबा नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. भक्त खंडोबाला व मणीला हळदीचा भंडारा अर्पण करतात, वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवतात आणि बोकडाच्या बळीची प्रथा काही ठिकाणी पाळतात असा लोकाचार आहे. या दिवशी जेजुरीसारख्या खंडोबाच्या श्रद्धास्थानी यळकोट यळकोट जय मल्हारी चा गजर घुमत राहतो. ही कथा आपल्याला देवाच्या श्रद्धेची व चांगुलपणाच्या विजयाची जाणीव करून देते. चांगुलपणाचा अधर्मावर विजय हा अटळ आहे, हाच संदेश आपल्याला ह्या कथेतून मिळतो. ज्या ठिकाणी संकट येते तिथे ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. हा विश्वास या पारंपरिक कहाणीतून दृढ होतो. चंपाषष्ठीची महान कथा आजही तितक्याच तेजाने महाराष्ट्रात सांगितली आणि ऐकली जाते. प्रत्येक पिढीला धैर्य, भक्ती आणि न्यायाची शिकवण देत. ही पौराणिक कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कमेंट्समध्ये अवश्य कळवा.